नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील खंडेराव मंदिरामागे भगुरगाव येथे 10 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादीस 3 अज्ञात मोटरसायकल स्वारांनी रस्त्यात अडवून कोणतेही कारण नसताना चापटीने लोखंडी कड्याने मारहाण करत दुखापत करत तसेच त्यांचा मोबाईल घेऊन UPI ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादीच्या खात्यातून 48,268 रुपये परस्पर काढून घेतले आणि तिथून ते फरार झाले। याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबतचा तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार करीत असताना गोपनीय माहितीवरून या गुन्ह्यातील आरोपी हे वडनेर गावजवळील नदीवरील पुला शेजारी बसलेले आहेत। माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोहोचून अभिषेक कमलेश पंडित वय 22 राहणार अयोध्यानगर उपनगर तसेच आशिष राजेंद्र सौरे वय 19, प्रथमेश सुनील बनसोड वय 20 दोघे राहणार लक्ष्मीनगर भगूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून 25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, परवीन वानखेडे, सुनील खैरनार आदींनी केली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। AKP न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक अनवर खान पठाण, नाशिक।